एका तपाच्या या प्रधानमंत्रीच्या कार्यकाळामध्ये मुळीच काढलेला आहे. आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी विश्वविख्यात लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणून नावारूपाला आलेले आहेत. पण त्यांच्या कारकिर्दीला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. खरं एक तपपूर्ती झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ह्या देशामध्ये सर्वात जास्त काळ प्रधानमंत्री राहण्याचा विक्रम आज नरेंद्र मोदी यांच्या नावावर झालेला आहे. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रधानमंत्री होते, परंतु 47 पासून 52 पर्यंत निवडणुका होईपर्यंत ते जनतेमधून निवडून आलेले नव्हते. सर्वपक्षीय सरकार स्थापन झालं होतं, त्याचे ते प्रधानमंत्री होते. परंतु खऱ्या अर्थाने जनतेमधून निवडून येऊन सगळ्यात जास्त काळ या देशाची सेवा करणारे यशस्वी प्रधानमंत्री म्हणून आज नरेंद्र मोदी यांचं नाव इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये, हृदयामध्ये मोदीजींचं नाव कोरलं गेलेलं आहे. आणि म्हणून आज या तपपूर्तीच्या दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये मंदिरांमध्ये अभिषेक आरतीचं आयोजन करून खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदीजींच्या सरकारला 12 वर्षे झाली त्याचा आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे. आम्ही या ठिकाणी आज अभिषेक करताना मोदीजींना चांगलं आरोग्य मिळावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. अजून 20 वर्षे तरी या देशाची सेवा मोदीजींच्याकडनं घडावी ही भारतीय जनता पक्षाची गरज नाही, या देशाची गरज नाही, तर मोदीजी प्रधानमंत्री राहावे हे विश्वाची गरज झालेली आहे. आणि सगळ्या विश्वाला शांतीचा संदेश देण्याचं काम सतत मोदीजी करतात. युद्ध काळामध्येही आपल्या देशाला स्थिर ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदीजींनी केलेलं आहे. अशा मोदीजींच्या कारकिर्दीला आज 12 वर्षे पूर्ण झालेली आहे. याचा आनंद समस्त देशवासियांना आहे, संपूर्ण विश्वाला आहे. आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणाने संपूर्ण देशामध्ये भगवंताला जी प्रार्थना केलेली आहे, देवदेवतांना जी प्रार्थना केलेली आहे, देवदेवतांचा आशीर्वाद मोदीजींना निश्चितपणाने मिळेल. त्यांच्या हातून अजून चांगली सेवा ह्या देशाची घडेल. 140 कोटी जनतेचाही आशीर्वाद मोदीजींना पुन्हा पुन्हा मिळत राहील अशा प्रकारचा विश्वासही आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. पाटील साहेब, काय म्हणतात ज्या पद्धतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे, आपण निवडणूक निवडून आलात, परंतु आता भाजपा पक्षाची भूमिका काय राहील या संपूर्ण निवडणुकीवर वर्चस्व मिळवण्याच्या त्या दृष्टीकोनातून? राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला महिनाभरापूर्वी सूचना दिल्या होत्या की आपल्या महायुतीचं पॅनल झालं पाहिजे. त्यामुळे शिवसेनेच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा सुरू आहे. चर्चा अंतिम टप्प्यात आल्यानंतर महायुतीचं पॅनल हे या बँकेच्या निवडणुकीमध्ये डिक्लेअर होईल. शिवसेनेच्याकडे चर्चा सुरू आहेत, आमच्या BJPमध्ये चर्चा सुरू आहेत. उमेदवार आज फायनल होतील असं माहिती आहे. प्रदेशाध्यक्षांकडनं संमती मिळाल्यानंतर, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं संमती मिळाल्यानंतर संध्याकाळपर्यंत कदाचित उमेदवार जाहीर करतील असं मला वाटतंय. आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, या बँकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढली जाईल, पूर्ण ताकदीनिशी लढली जाईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री ह्या दोघांनीही अशा प्रकारच्या सूचना दोन्ही पक्षाला दिलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बँकेमध्ये महायुती निश्चितपणाने विजयी होईल.